रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. तुझ प्रती आहे दिसील तरी पाहे पांडुरंगा, या संतासी निरवी हीची मज दे. अनेक तुझ काही न मागो देवा, तुका मने आता उदार तू होई, मज ठेवी पायी संताची या संतासी निरवी हीची मज दे. अनेक तुझ काही न मागो देवा, समचरण सरोज सांद्र नीलांबुदाभ, जगननिहित पाणी मंडन मंडनानां, तरुण तुलसी माला कंजरम कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम मन मन दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांबुज तेज स्मृती प्रदेशं, विधींद्रादिदेवेर सदा सूर्यमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरे. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसे सदा नम्र माथा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु
सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर आता हृदय हे आपुले चोफाळून या भले वरी वैसऊ पाऊले श्री गुरूंचे श्री गुरुचरणा सरो जराज निज मानु मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जसू जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरवु कलेश विकार विठाला मागणे ते एक तुझ प्रते आहे दिसील तरी पाहे पांडुरंगा या संतासी निरवी हीची मज दे अनेक तुझ काही न मागो देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्य सेवेकरता निवडलेला अभंग यच्छावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवाचा उद्धार व्हावा याकरता आपला देह अखंड झिजवणारे वितराग संपन्न साधू सकल संत कंठभूषण ज्ञानेश प्रिय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा हा 3 चरणाचा अभंग आहे. उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठाला या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या हृदयातली सर्वोच्च जो भाव आहे तो सर्वोच्च भाव या अभंगामध्ये घटित करतात. महाराज म्हणले या अभंगामध्ये म्हणजे मागणी महाराजांना मागितलेली आहे. हा अभंग पाठ नाही सर असा माणूस आहे का महाराष्ट्रामध्ये? आणि हा जर अभंग कोणाला पाठ नसेल तर त्याला वारकरी संप्रदायात राहायचा अधिकार आहे का? पण हा अभंग सर्वांनाच पाठ आहे. एकंदरीत विचार जर केला तर हा अभंग म्हणजे जगद्गुरु तुकोबारायचं पसायदान आहे. जसं माऊलीचं पसायदान आहे आणि हा अभंग जगद्गुरु तुकोबारायच्या गात्यातलं शेवटचा अभंग आहे. म्हणून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायाने या जगातली
सर्वच क्षेत्रामधली सर्वोत्कृष्ट मागणी या अभंगामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. विठाला महाराज म्हणले अभंगातले 3 पैलू सांगितलेत. काय मागावं, कोणाकडे मागावं आणि कोणत्या पद्धतीनं मागावं, 3 प्रकार सांगितले बघा. काय मागावं, कोणाकडे मागावं आणि कोणत्या पद्धतीनं मागावं. या जगामध्ये 3 वर्ग आहेत. कोणते कोणते 3 वर्ग आहेत. एक आहे जीवाचा, दुसरा आहे देवाचा आणि तिसरा आहे संताचा. 3 वर्ग आहेत. या 3 वर्गाचं वर्णन करूया आपण. विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार म्हणजे तो असा. गेली 10 तारखेला आपला कार्यक्रम चालू झाला ना. 10 तारखेपासून अखंड हरिनाम सप्ताह आपल्या या बाल सुसंस्कार शिबिरामध्ये चालू आहे महाराज. तसं तर हे शिबिर आपलं 1 तारखेपासून चालू झालेलं आहे. आज आपल्या शिबिराला 16 दिवस झाले आणि शिबिरामध्ये संपूर्ण बाल कलाकार आपले बाल कीर्तन करायचे कीर्तन झाले आणि सर्वांचे कीर्तन सुंदर झाले. म्हणून या बाल महाराजासाठी टाळ्या वाजवा सर्वांनी. सर्वांची कीर्तन टॉप झाली. महाराजांना मला आल्यावर सांगितलं. वा, असं सुंदर भव्य आणि दिव्याच्या स्वरूपामध्ये आपला हा कार्यक्रम चालू आहे. आणि या कार्यक्रमातली 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामर बालकाकडे आली आहे. आता मी काय बोलणार आहे, मी काय कीर्तन करणार आहे सगळ्याला माहिती आहे. पण महाराज भाग्यवान समजेल स्वतःला. धन्य मी मानी नापुली संचित राहिलीचे प्रेत तुझे नामे. मला सेवा करण्याचं भाग्य ज्यांच्याकडून मिळालं असे हरिभक्त परायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, मृदंग सम्राट, ज्यांनी अनेक विद्यार्थी महाराजांनी घडविले आणि अनेक विद्यार्थी घडवत आहेत, असे असणारे आमचे परम मित्र पांडुरंग महाराज वैरागर. महाराजांना खूप खूप धन्यवाद आहे. टाळी वाजवा. तसेच ज्यांनी सुंदर अशी चाल गायली आमचे हरिभक्त परायण गायन सम्राट केशव महाराज रेणकापूरकर, महाराजांना पण धन्यवाद. त्यांच्या पाठीमागं सुंदर अशी चाल गायली भजन भीष्म गायनाचार्य महाराज आमचे सुभाषरावजी भाऊ तडपांगरीकर, महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होऊन. तसेच आमचे गायन सम्राट गायन कोकिळा हरिभक्त परायण सुदाम महाराज ताडपांगरीकर, महाराजांसाठी टाळी वाजवा. तसेच आमचे भजन रत्न गायन कोकिळा हरिभक्त परायण केशव महाराज नामदेव महाराज रेणकापूरकर, महाराजांना धन्यवाद. टाळी वाजवा. माळसोनेकर भजनी मंडळी बळीराम महाराज माळसोनेकर, रामभाऊ गावातलेच आहेत. इकडे माधवराव माधव महाराज, हनुमान महाराज. आता सगळेच महाराज सगळ्याच्याच ओळखी येतात आणि राहायला आपल्याकडे एकच तास. तसे महाराज आपल्या समोर ज्यांची उपस्थिती आहे, महाराज भागवत कथा कीर्तन ते भजन, आता ह्याच्यातले भीष्माचार्य येते. महाराज त्यांचं वय किती झाले, संपूर्ण वय ज्यांचं परमार्थामध्ये गेले असे आमचे हरिभक्त परायण आमचे मार्गदर्शक केशवजी महाराज ताडपांगरीकर, महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होऊन. त्यानंतर आमचे हरिभक्त परायण युवा कीर्तनकार सुंदर असं महाराज जसं अभंगावर महाराज विवेचन करतात असे आमचे हरिभक्त परायण नरहरीजी महाराज वैरागर ताडपांगरीकर, महाराजासाठी टाळी वाजवा. सगळ्यात महत्वाची साऊंड सिस्टीम आहे. सर्वांना ज्यांनी असा सुंदर असा आवाज दिलाय आमचे जय जगदंबा साऊंड सिस्टीम ताडलिमला, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि आता उरलेल्या वेळामध्ये जसे ताडेश्वर भगवान मला बुद्धी देतील त्याप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठाला महाराज आपण अभंगातले 3 वर्ग सांगितले. एक वर्ग कोणाचा आहे, जीवाचा आहे. दुसरा वर्ग देवाचा आहे आणि तिसरा वर्ग संताचा आहे. जीवाच्या वर्गामध्ये आपण येतो महाराज, तुम्ही आम्ही येतो. जीव जगत असतो
आणि देव जगवत असतो आणि संत महात्मे जागवत असतात. जीव जगत असतो, तुम्ही आम्ही जगत असतो. आपण का जगत असतो? महाराज म्हणले मरण येत नाही म्हणून. आपण का जगत असतो? प्रारब्ध शिल्लक आहे म्हणून. आपण का जगत आपलं असतो? आपलं आयुष्य शिल्लक आहे म्हणून. पण महाराज सुंदर असा भगवंताने आपल्याला नरदेह दिलाय. किती सुंदर नरदेह दिलाय, पण आपण नुसतं जगण्यामध्ये घातला. महाराज हा नरदेह कशासाठी दिलाय? आऊट हात का मानव देह अल्लाहने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया, भज मन गोविंदा तू भज मन गोविंदा, मेरा मेरा सब ही मेरा जन्म भर मिलाया, मेरा मेरा सब ही मेरा जन्म भर मिलाया, लख 84 गिर किनारे यही फल पाया, लख 84 गिर किनारे यही फल पाया, तू भज मन गोविंदा तू भज मन गोविंदा, तू भज मन गोविंदा तू भज मन गोविंदा. ज्यांचं चॅनल आहे असे आमच्यावर नितांत प्रेम करणारे परमार्थ प्रेमी महाराज आमचे आवाज दिला की हजर राहतात महाराज. असे आमचे परम मित्र हरिभक्त परायण गणेशजी महाराज चोपडे, महाराजांना पण धन्यवाद आहे. आता जरी आपण कोणी गावातलं कीर्तन नाही ऐकायला आलं तरी आपण कधीही माऊली कीर्तन सोहळा जर यूट्यूबवर जाऊन जर सर्च केलं तर आपल्याला हे कीर्तन कधीही ऐकायला मिळणार आहे. बरोबर आहे की बापू? कधीही ऐकायला मिळणार आहे. असे आमचे गणेशजी चोपडे यांना पण धन्यवाद. आणि या चॅनलचे यजमान आमचे बापू आहेत. बरं बापूचा सारखा मला फोन आहे. महाराज तुम्ही कोणतंही चॅनल सांगा, कोणतंही चॅनल सांगा, फक्त मला सांगा कोणाला सांगितले. तसे आमचे गणेशराव वैरागर यांना पण धन्यवाद. आपल्याला नरदेह मिळाला आहे महाराज, पण आपण कसा घातला? किती सुंदर नरदेह मिळाला आहे. दिवे दिला देह वा भजना गोमाता, दिवे दिला देह भजना गोमाता, सुंदर असं प्रमाण दिलं. देवे भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. सुंदर नरदेह दिलाय महाराज आपण. पण ह्या जन्माला येऊन आपण काय केले? काहीच नाही केलं महाराज. जन्मा येऊन काय बा केले तुवा मुदल गमाविले. क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया
अमृत छोड़ा पिता है शराब ने, भगवान के नाम से मुंह मुड़ लिया। अमृत छोड़ा पिता है शराब ने, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया। क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे। तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे। जिसे काय केलं आपण जन्माला येऊन? काहीच नाही. जे आपल्याला प्राप्त करायचं होतं ते आपण केलं नाही. महाराज म्हणले आपला नंबर कशात लागतो गुरुजी? जगण्यामध्ये. आपण जगत असतो, देवानं आयुष्य दिले म्हणून. दुसरा नंबर देवाचा. देव जगवत असतो. पुसितो जगासे पुसितो जगासे, एकला तो. जगामधील सर्व जीवाची प्राण्यांची जर कोणी जगवत असेल तर तो भगवान परमात्मा आहे. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवेदोने. ज्या वेळेला बाळ गर्भामध्ये असते, गर्भामध्ये सुद्धा संरक्षण भगवान परमात्माच करतो. आणि ज्या वेळेला बाळ गर्भाच्या बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर त्याच्या दुधाची व्यवस्था कोण करते महाराज? तो भगवान परमात्माच करतो. फुटती तलवार उष्ण काळ मासी, जीवन तयासी कोण घाले. महाराज असे उन्हाळ्याचे दिवस आहेत, किती उन्हाळा तापलाय. असेही उन्हाळ्यामध्ये झाड हिरवे असतात गुरुजी, बरोबर आहे. त्या झाडाला पाणी कोण घालत असन? जीवन तयासी कोण घाले. एखाद्या हिरीचं बांधकाम चालू असते गुरुजी, आणि त्या हिरीच्या बांधकामामध्ये एखादा मोठा दगड निघतो, आणि ते दगड जर फोडला आणि त्या फोडलेल्या दगडामध्ये दरदुरी नामक तो बेंडूक निघतो. त्या बेंडकाच्या मुखामध्ये चारा कोण घालत असन? पाषाणाचे पोटी बैसला दरदुर, तया मुखी चारा कोण घाली. महाराज म्हणले देवाचा नंबर जगवण्यात लागतो, आपला नंबर जगण्यामध्ये लागतो. आता याच्या पुढचं मला याच्यामध्ये जास्त वेळ घ्यायचा आहे. संतांचा वर्ग महाराज जागवण्यामध्ये लागतो मज निरंतर. सांगू आता संताचे उपकार.
मज निरंतर जागविते. आपल्याला संत जर महाराज जाग करण्याचं काम जर करत असेल, त्याचा अर्थ असा आहे आपण काय झोपलेले होत. संत महात्मे आपल्याला जागा करतात. तुम्ही तर म्हणता महाराज आम्ही तुमच्याकडे बघायलो, डोळे मोठे मोठे करून बघायलो, मग तुम्ही आम्हाला झोपलेले कसे म्हणायलात? बाहेरून जरी आपण जागा असलो तर आतून कसे आहेत? आत आत बाहेर जागे पण आतून झोपलेलो होत आपण. म्हणून महाराज म्हणले आपल्याला जाग करण्याचं काम कोण करते? संत महात्मे करतात. आपल्याला हिताच्या ठिकाणी, आपल्या कल्याणाच्या ठिकाणी, आपल्या ज्याच्यामध्ये सार्थकता आहे त्याच्यामध्ये जाग करण्याचं काम आपल्याला संत महात्मे करतात. बरं, आपलं महाराज आपलं हित, आपलं कल्याण, आपलं सार्थकता आपली संसारात आहे का परमार्थात आहे? कशात आहे? परमार्थात आहे. मग आपण अट्टहासानं सायासानं जीव तोडून काय करतो? मग तुम्ही आताच म्हणले आपलं हित, आपलं कल्याण, आपली सार्थकता परमार्थात आहे. मग आपण सायासानं अट्टहासानं तळमळीनं काय करतो? संसार करतो. याचाच अर्थ असा आहे म्हणले महाराज, आपण आपल्या हिताच्या ठिकाणी, परमार्थाच्या ठिकाणी आपण झोपलेलो आहोत. विठाला ज्या ठिकाणी आपण झोपलेलो आहोत त्या ठिकाणी संत महात्मे कसे आहेत? जागेत. ज्या ठिकाणी संत महात्मे जागेत त्या ठिकाणी आपण झोपलेलो आहोत, आणि ज्या ठिकाणी आपण झोपलेलो आहोत त्या ठिकाणी संत महात्मे जागेत. उदाहरणार्थ कीर्तनात आपण कसे आहेत? झोपलेलो आहोत. महाराजांनी एक प्रमाण आहे, कथा काळी निद्रा लागे, कामे स्वाना परी जागे, कामे स्वाना परी जागे, कामे स्वाना परी जागे. कथा काळी निद्रा महाराज म्हणले कथा काळी निद्रा लागे, कामे स्वाना परी जागे. महाराज म्हणले आपण कथेमध्ये, कीर्तनामध्ये, नामस्मरणामध्ये, भजनामध्ये आपण कसे झोपलेलो आहेत, आणि संसारामध्ये काम वासनेमध्ये कशासारखे जागो आहेत? कामे स्वाना परी जागे. महाराज एक आणखी एक प्रमाण आहे तो गोबरायचं. कथा पुराण ऐकता निद्रे नागविले तत्वता, खाटावरी पडता कापी चिंता तळमळी. महाराज म्हणले आपण या कीर्तनामध्ये, आपण चिंतनामध्ये, कथेमध्ये झोपलेलो आहेत. कीर्तनी बैसका निद्रे नागविले, कीर्तनी बैसका निद्रे काय
कीर्तने बैसका निद्रे नागविले मन माझे गुंतले विषय सुका. महाराज आपल्याला कितीही प्रमाणात देता येतील. आपण आपल्या ठिकाणी झोपलेलो आहेत आणि संत महात्मे कीर्तनाच्या ठिकाणी, भजनाच्या ठिकाणी, नामचिंतनाच्या ठिकाणी संत महात्मे जागे आहेत. महाराज म्हणले संत महात्मे जीवाला जागृत करतात. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवा व्यथा जन्माच. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. जग जोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव. वा, सुंदर असं प्रमाण दिलं महाराज. संत जीवालाही जागा करण्याचं काम करतात आणि संत देवालाही जागा करण्याचं काम करतात. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुड पायी दाटला. संत जीवालाही जागा करण्याचं काम करतात महाराज आणि संत देवालाही जागा करण्याचं काम करतात. मग कोणत्या कोणत्या प्रकारची जागृती देतात आपण जागृत्या पाहू आता. महाराज कर्माची जागृती. तुकोबारा एका ठिकाणी काय म्हणले, नपा नता स्थिती अंगी कर्म त्यागे लंडतो. महाराज म्हणले आपल्या जीवनामध्ये जे बी कर्म असेल, जे बी काम असेल ते आपण केलंच पाहिजे. महाराज म्हणले आपल्या आश्रमानुसार, आपल्या वर्णानुसार, पुढे जाऊन बोलू, आपल्या परिस्थितीनुसार जे बी काम असेल ते आपण केलंच पाहिजे. महाराज विठ्ठल वारकरी संप्रदायातलं एक मोठं नाव आहे बघा, पांडुरंग महाराज. विदर्भ रत्न रामायणाचार्य संजयजी महाराज पाचपूर बाबा त्यांच्या मुखातलं एक वाक्य आहे. बाबा म्हणतात, दोन मूर्ख आहेत म्हणले. किती मूर्ख आहेत? दोन मूर्ख आहेत. पहिला मूर्ख गरीब असून काम करीत नाही, गरीब असून काम करीत नाही, तो एक मूर्ख आहे. पुढचं वाक्य आहे का, श्रीमंत असून दान देत नाही, तो एक मूर्ख आहे.
किती मूर्ख सांगितले? गरीब असून काम करीत नाही तो एक मूर्ख आहे, आणि श्रीमंत असून दान देत नाही तो एक मूर्ख आहे. आता बघा आपले नंबर कशात लागते ते, आपले कशात नंबर लागते ते. महाराजांना म्हणले कर्म हे केलंच पाहिजे. महाराज देव कर्म आता पाहतोय, जसं कर्म असेल त्याप्रमाणे भगवान परमात्मा आपलं हे करतो. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे काही हो, देह करी जे काही आत्मभोग तो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आपल्या जीवनामध्ये केलं त्याचं फळ भगवान परमात्मा देत असतो. आपण कसं वागायचंय, आपण काय करायचंय. आता लय लवकर झाले बरं. आता भगवान परमात्म्यापाशी सुद्धा 5G झाले. आता पहिलं काय होतं, बापानं केलं तर लेकराला. पण आता महाराज आता कसं झालं गुरुजी, अहो लगेच झटकाय. 5G फास्ट आहे. इतकं फास्ट आले म्हणजे जसं कर्म केलं त्याचं फळ भगवान परमात्मा लगेच महाराज कर्म चांगलं केलं पाहिजे. म्हणून मी एकच वाक्य सांगतो, मन रामात राहू द्या, मन रामात राहू द्या आणि आपलं शरीर कामात राहू द्या. मन रामात राहू द्या आणि आपलं शरीर कामात राहू द्या. जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला कर्माची जागृती दिली, हे कर्म सांगितलं. आता पुढची जागृती कोणती? धर्म जागृती. महाराजांनी आपल्याला धर्माची जागृती दिली. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, ही कोणती जागृती? धर्म जागृती. पुढं तुकोबारायांनी आपल्याला आर्थिक जागृती दिली. आर्थिक जागृती कोणती? जोडून आधन उत्तम व्यवहारे, उदास विचारे विच करी, ही कोणती जागृती? अर्थ जागृती आहे. किती झाल्या जागृत्या? कोणत्या विचारणारे पुन्हा झाल्या. कर्म जागृती, धर्म जागृती आणि अर्थ जागृती. पुढची तुकोबारायांनी आपल्याला सामाजिक जागृती सांगितली. सामाजिक जागृती कशी? भूत दया गाई पशुचे पालन, तानिल्या जीवन वना माझे, ही कोणती जागृती? सामाजिक जागृती. पुढे तुकोबारायांनी आपल्याला नैतिक जागृती सांगितली. नैतिक जागृती कशी? परस्त्रिया सदा बहिणी माया, पराविया नारी माऊली समान, ही कोणती जागृती? नैतिक जागृती सांगितली. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला पुढे कौटुंबिक जागृती सांगितली. कौटुंबिक जागृती कशी? कुटुंबामध्ये कसं वागावं, तुकोबारायांनी आपल्याला ती जागृती सांगितली. वाढवी महत्व वडिलाचे. आपण आपल्या जीवनामध्ये असं जगलं पाहिजे, असं काम केलं पाहिजे की आपल्या बापाची मान कधीच खाली झाली नाही पाहिजे, आपल्या बापाचा मान वाढला पाहिजे, असं आपण काम केलं पाहिजे. वाढवी महत्व वडिलाचे. पुढली महत्वाची जागृती सांगितली गुरुजी, कोणती? भक्तीची. पिटू भक्तीचा डांगोरा, ही कोणती जागृती? भक्ती जागृती. आणि शेवटची जागृती तुकोबारायांनी सांगितली ती जागृती महाराज स्वरूप जागृती. स्वरूप जागृती म्हणजे अमरहा अमरहा खरे की पहा खोटे ते, देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, ही कोणती जागृती? ही स्वरूप जागृती आहे.
ज्ञानोबराने आपल्याला अविद्यारूपी निद्रेतून, अविद्यारूपी स्वप्नातून जाग करण्याचं काम महाराज आपल्याला संत महात्मे केले. ज्ञानोबराची गोड भाषा आहे महाराज. ज्ञानोबराय काय म्हणले? अविद्येची या निदान विश्व स्वप्नाचा धांदा भोगित होता प्रभोदा अनादि जो. ही कोणती जागृती? स्वरूप जागृती. अज्ञानाच्या निद्रेतून, अज्ञानाच्या स्वप्नाच्या आपल्याला निद्रेतून संत महात्म्यांनी आपल्याला जाग केले. आणि आपलं ज्याच्यामध्ये हित आहे, आपलं ज्याच्यामध्ये कल्याण आहे, तिथं महाराज संत महात्म्याने आपल्याला जागे केले. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या विठाला विठाला. म्हणून मी सांगतो तुम्हाला, आपल्याला जगद्गुरु तुकोबाराने आजच्या या अभंगामध्ये मागणीच्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट मागणी, जगद्गुरु तुकोबाराच्या हृदयातील सर्वोत्कृष्ट भाव या अभंगामध्ये गठीत केलेला आहे. महाराज म्हणतात, काय मागावं, कोणाकडे मागावं आणि कोणत्या पद्धतीनं मागावं. महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबार आहे. अभंग मागणे ते एक तुझ प्रते आहे दिसिल तरी पायी पांडुरंगा. महाराज काय म्हणले? काय मागावं, कोणाकडे मागावं आणि कोणत्या पद्धतीनं मागावं. मागणे ते एक. महाराज म्हणले एकच मागितलं, एकाकडेच मागितलं आणि दुसऱ्याकडे मागितलं नाही. आणि उत्तरार्धात काय म्हणले? दिसिल तरी पाहे. मी तुझ्याकडे मागणी केली म्हणले, द्यायची का नाही द्यायची हे तुझ विचार कर. द्यायची का नाही द्यायची काय कर, विचार कर. म्हणजे काय महाराज एकच मागितलं, एकाकडेच मागितलं आणि अन्यायानं मागितलं नाही. बघ तुला विचार कर, द्यायचा असेल तर. देशील तरी पाहे.
पाहे म्हणजे काय महाराज? म्हणजे विचार कर, तुझ्याकडे मागणी आहे बाबा, विचार कर. देशील तरी पाहे पांडुरंगा. म्हणजे कसं आहे, अन्य मागितलं नाही, अन्याकडे मागितलं नाही आणि अन्यायानं मागितलं नाही. 3 गोष्टी सांगितल्या. अन्य मागितलं नाही, अन्याकडे मागितलं नाही आणि अन्यायानं मागितलं नाही. महाराज, ह्या जगाची निर्मिती कशातून झाली? निर्मिती झाली एकच तत्व आहे. ती जगाची निर्मिती कशातून झाली? ती एकच तत्व आहे. आणि ह्या जगाचा विलय झाला, ते सुद्धा कशात झाला? ते सुद्धा किती आहे? एक तत्व आहे. त्याच्यामुळे महाराज म्हणले मागणे ते एक. आता पंढरी क्षेत्र आहे महाराज, पंढरी क्षेत्र एकच आहे ना, त्याला रस्ते किती आहेत, मार्ग अनेक आहेत, पण पंढरी क्षेत्र एकच आहे का नाही? तसं म्हणले महाराज, साधना अनेक आहेत पण साध्य एक आहेत. साधनाचे मार्ग वेगळे वेगळे आहेत पण साध्य एक आहे. काय चालू? विठाला विठाला विठ्ठल विचारिता विठ्ठल विचारी साचार. महाराज म्हणले साधन अनेक आहेत पण साध्य एक आहे. तसे देव अनेक आहेत, भक्त अनेक आहेत पण देव एक आहे. एको देव सर्व भूतेषु मूढहा. म्हणजे देव एक आहे म्हणून महाराज मागणे ते एक. तुझ प्रती आहे विठाला विठाला. आता बघा गुरुजी, नवनाथराव, शहाणा माणूस एकच मागतो आणि आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण करून घेतो. आणि मूर्ख माणूस अनेक मागतो पण त्याला काहीच भेटत नाही. आता 2 उदाहरणं आपण पाहूया. शहाणा माणूस एकच मागतो आणि मूर्ख माणूस कितीही मागण्या असू द्या त्याला, पण त्याला काहीच भेटत नाही. उदाहरण सांगतो. एक जण महादेवाची तपश्चर्या करण्याकरता वनामध्ये गेला. तर लक्ष देऊ नये का, आता एवढं उदाहरण सांगून सोडायचे. महादेवाची तपश्चर्या करण्याकरता वनामध्ये गेला आणि महादेव प्रसन्न झाले ना. महाराज, भक्ता सांग म्हणले तुला काय पाहिजे, मी तुला प्रसन्न आहे. तेवढा भक्त, गुरुजी असं झालं की तपश्चर्या करण्याच्या नादामध्ये काय मागावं हे त्याच्या लक्षातच राहिलं नाही. लक्षात राहिलं नसल्यावर ते महादेवाला काय म्हणाला पांडुरंग महाराज, महादेवा, महादेवा माझ्या लक्षात राहिलं नाही म्हणला, मी माझ्या सौभाग्यवतीला जाऊन विचारून येऊ का? तपश्चर्येच्या नादामध्ये माझ्या काही लक्षातच राहिलं नाही म्हणला, मी माझ्या सौभाग्यवतीला जाऊन विचारून येऊ का? महादेव म्हणले वेळ नाही, टाइम संपला म्हणले, आता 10 मिनिट राहिलेत, आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणले. बरं सांग म्हणले तुझ्या घरी माणसं किती आहेत? ते म्हणला मी एक आहे, माझी सौभाग्यवती एक आहे आणि माझा मुलगा एक आहे. महादेवाने सांगितलं मी तुला 3 वरं देतो म्हणले, तुला 3 वरानं काय मागायचे ते माग म्हणले, जाय म्हणले. महाराज त्यानं 3 वरं घेतली आणि घरी आला आणि पत्नी म्हणाली गेले होते महादेवाची तपश्चर्या करायला, झाले का महादेव प्रसन्न? झाले ना म्हणला. मग तुम्ही काय मागितलं देवाकडं? ते म्हणला मी मागितलं नाही म्हणलं, माझ्या लक्षातच राहिलं नाही म्हणला. बरं झालं म्हणले तुमचं डोकं वापरलं नाही, तुम्हाला काही कळत नाही म्हणली. बरे सगळ्याच्या जीवनात असं आहे का ना, महाराज असू द्या, वादक असू द्या, गायक असू द्या, तुझा महाराजाला असते. बरं महाराजाला गुरुजी नवनाथराव कळतंय तरी कधी महाराज? आता एवढं वय लहान, त्यावेळेला मायबाप म्हणतात आमच्या बाळाला काही कळत नाही. कुठपर्यंत? आता बाळू मोठा झाला, बाळूचं लग्न झालं आणि लग्न झाल्यावर ती येणारी बाई काय म्हणते, आमच्या त्यांना काही कळत नाही. प्रत्येकाच्या जीवनात आहे नाही. बरं आता तरी पुढे तरी कळतंय का नाही? वय झालं, म्हातारा माणूस झाला, म्हातारा झाल्यावर लेकरं म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही. बरं माणसाला कळतंय तरी कधी? मला पडलेला प्रश्न आहे बघा, कळतंय का नाही? कळतच नाही. महाराज म्हणले बरं झालं तुम्ही तुमची बुद्धी वापरली नाही, तुम्हाला काही कळत नाही म्हणली. मग काय मागितलं? काय नाही, महादेवानं आपल्याला 3 वरं दिलेत म्हणले, 3 वरं आपल्या तिघायसाठी. मग ते महाराज 4-6 महिन्याचा काळ लोटला महाराज. आणि 4-6 महिन्याचा काळ लोटल्यानंतर ही सौभाग्यवती जी होती का नाही, ती म्हणाली आपण काय करू म्हणली, ह्या वराच्या वाटण्या करू म्हणली.
असं म्हणले तुम्ही कुठेही कार्यक्रमाला जातात म्हणली, बाहेर गावाला जातात, घरी मी एकटीच असते म्हणली, आणि तुम्ही बाहेर गावाला गेल्यावर माझ्यावर कोणता प्रसंग आला तर मी काय करावं म्हणली, काय करू म्हणले, त्याच्यामुळे आपण वरायच्या वाटण्या करू म्हणली. तुम्ही एक घ्या म्हणली, एक माझ्याकडे ठेवते, एक पोराला देऊन टाकू. मग त्यानं वरायच्या वाटण्या केल्या. एक दिवसाचा प्रसंग आहे. हे मालक बाहेर गेले होते आणि पोरगं कामानिमित्त बाहेर गेलं होतं. आणि बाहेर गेला असताना ह्या सौभाग्यवतीने विचार केला, दिलाय म्हणले महादेवानं वर, पण काय खरं आहे की काय खोटं आहे की बघूत म्हणले प्रयत्न करून. त्यानं काय केलं, महाराज ती स्वरूपानं होती, कुरूप होती दिसायला. तिनं काय केला, म्हणली महादेवाकडून आपण वर मागू. हे शिवजी, माझा जो एक वर आहे त्या वरानं मला सुंदर बनवा. महाराज महादेवाचाच वर होता. एका क्षणात महाराज ती लावण्यवती, कुलवान, सुंदर स्त्री झाली महाराज. आणि सुंदर स्त्री झाली आणि अशी दारामध्ये बसली होती. त्याच वेळेला त्या दारातून राजाची स्वारी जाऊ लागली. आणि राजाची स्वारी जात असताना राजानं ती सुंदर स्त्री पाहिली. आणि सुंदर स्त्री पाहिल्यानंतर राजानं सांगितलं सेवकाला, सेवक जा म्हणले त्या स्त्रीला घेऊन या, आपल्या दरबारामध्ये हजर करा म्हणले. महाराज सेवक गेले आणि सेवकाने त्या स्त्रीला धरलं आणि धरून राजवाड्यामध्ये घेऊन आले. आता ही महाराज सेवक आपल्या आईला घेऊन चाललेत. हे कोण पाहिलं, मुलाने आपल्या आईला घेऊन चाललेले सेवक पाहिले. मुलाने विचार केला, अशा वेळेस जर आपला वर वापरायचा नाही तर वापरायचा आहे कधी, आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे म्हणला, यावेळेस आपला वर वापरायलाच पाहिजे. म्हणून तो मुलगा पाठीमागेच आला आणि दरबारामध्ये आला. आणि दरबारामध्ये येऊन महादेवाला मागणी केली. म्हणले, हे शिवजी, माझा जो एक वर आहे त्या एका वरानं माझ्या आईला आस्वलीन बनवा. बघा महाराज, आता आस्वलीनला कोणी दरबारात ठेवते का, द्या म्हणले हिला लुटून दरबाराच्या बाहेर काढून. महाराज मग हे पोरग जवळ गेलं, जवळचं उपरणं काढलं भाऊ, त्या कोणाच्या गळ्यात टाकलं, आईच्या का आसुलींच्या, कोणी आसुलींच्या म्हणा कोणी आईच्या म्हणा, त्या गळ्यात उपरणं बांधलं. ते उपरण्यानं धरून वडीत 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 घरी घेऊन आलं. हे बाहेरून आले होते ग्रस्त मालक. अरे 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 बाळू, ही आसोलीन कुठून आणली. त्यावेळेला बाळू म्हणला, बाबा ही आसोलीन नाही, तुमची मिसेस आहे म्हणला. आणि असं कसं काय झालं. मग बाळून पूर्ण घडलेला इतिहास सांगितला ना. म्हणला, बाबा आता म्हणले आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे. तुमचा जो एक वर राहिलाय ना त्या वरानं आपल्या आईला पहिल्यासारखं बनवा. मग महाराज याने महादेवाचा धावा केला, हे शिवजी, माझा जो एक वर आहे त्या एका वरानं माझ्या पत्नीला पहिल्यासारखं बनवा. महाराज ही पहिल्यासारखीच कुरूप होऊन बसली. महादेवानं वर दिली होते का नाही, किती दिली होती, 3 वर दिले होते. उपयोग काय झाला का, काहीच उपयोग झाला. याला म्हणतात महाराज मूर्ख माणूस. विठाला आता शहाणा माणूस आहे का, शहाणा माणूस एकच मागतो आणि आपल्या पूर्ण मागण्या करून घेतो. बघा 87 वर्षाचं वय झाले, लक्ष नाही का, 87 वर्षाचं वय झाले, कुरूप म्हातारा आहे, दोन्ही डोळ्याने आंधळा आहे, माय नाही, बाप नाही, पोरग नाही, पोरगी नाही, घर नाही, दार नाही, 18 विश्व दारिद्र्य इतका महाराज. आणि त्याला महादेव प्रसन्न झाले. आणि महादेव प्रसन्न झाल्या म्हणले, भक्ता सांग लवकर, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, आपण लवकर माग म्हणली. एकाच वाक्यात माग म्हणली, मागणी जास्त लांबवायची नाही म्हणली. यानं विचार केला, आता काय मागावा म्हणले एकाच वाक्यामध्ये. डोळे मागाव, काय करायचे डोळे मागून, खायला दाना नाही, खायला मागाव तर डोळे नाहीत, घर मागाव तर डोळ्याला दिसेना, पोरं बाळ मागाव तर खाण्याची पंचायत, कोण कोणाला सांभाळायला. ह्यानं विचार केला, आता काय मागावा म्हणला. मग ह्यानं महादेवाला म्हणला, एकच मागायचे ना देवा. म्हणलं एकच मागायचे. मग त्यानं म्हणला, महाराज या डोळ्यानं, ते म्हणाला, या डोळ्यानं माझ्या नातवाच्या डोक्यावर सोन्याचं छत्र पाहा म्हणलं. महादेव म्हणले, तथाच तू. पुन्हा महादेवाला करंट लागला. अरे रे रे रे, यानं तर खूपच लांबीले म्हणले, यानं तर मागणी खूपच लांबीली म्हणली.
त्यावेळेला आता ह्या डोळ्यानं म्हणल्यावर त्याला पहिले काय द्यावं लागले? डोळे द्यावं लागली. आणि डोळेत देऊन भागलं का? त्याला काय बघावं लागली? बायको बघावं लागली. आता तरुण माणसाला भेटणार, म्हाताऱ्याला कोण देते? तरुण माणसाला पोरी भेटणार आणि म्हाताऱ्याला कोण देणार आहे? महाराज ह्याला पोरग बनवावं लागलं. लग्नाचं तर लय अवघड झालंय महाराज. प्रत्येक मुलाला विचारा, त्याच्या मुखामध्ये एकच गाणं आहे बघा. कोणतं पांडुरंग महाराज? यंदा यावं माझं नाव सजनीच्या उखाण्यात. काय नाही अवस्था प्रत्येकाची. आणि एकदा का लग्न झालं महाराज त्याचं गाणंच बदलत आहे. मग काय म्हणतंय? ये क्या हुआ कैसे हुआ. हे का नाही अवस्था अशी? प्रत्येकाची अवस्था अशी म्हणली महाराज. एका गावात पांडुरंग महाराज मी गेलो होतो आणि तिथे एक चोपदार होती. त्या चोपदाराला विचारलं सहजच, चोपदार आपल्या गावामध्ये लग्न नाही झालेले पोरं किती? ते म्हणला महाराज एक ठासून आयुष्य भरते. म्हणलं काय म्हणला? ठासून आयुष्य भरते. अशी अवस्था झाली बघा लग्न. पण ह्या म्हाताऱ्याला कोण देणार आहे? ह्याला काय बनवावं लागलं? तरुण बनवावं लागलं. ह्याला बायको द्यावं लागली. बायको तर द्यावंच लागली. पुन्हा ह्याला पहिलं काय द्यावं लागलं? पोरग द्यावं लागलं. आणि त्याच्या पोराला पुन्हा पोरग, ह्याचा नातू. आणि ते नातू निसता असा नाही, त्या नातवाला काय बनवावं लागलं? राजा बनवावं लागलं. त्याच्या डोक्यावर सोन्याचं छत्र ठेवावं लागलं. आणि त्या नातवाच्या डोक्यावर सोन्याचं छत्र म्हणल्यावर हे भीक मागत आहे? हे भीक मागत आहे का? ह्यानं किती मागितलं पांडुरंग महाराज? आता कुठं एक राहिलं भाऊ, किती लांबणीचं मागितलं. म्हणून शहाणा माणूस महाराज एकच मागतो आणि आपल्या पूर्ण मागण्या करून घेतो. विठाला म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, आम्हाला जर काही जर मागायचं असेल तर तुझ्याकडेच मागू. मागणे ते तुझं मागू, जीव भाव तुझ सांगू, लागू तरी लागू पाया तुमच्या दातारा. पण काही मागणार नाहीत. काही मागणं आमच्यासाठी अनुचित आहे. म्हणजे काही मागणे हे अमानुचित, वडिलाची रीत जाणत सो. एका ठिकाणी कबीरदासची तर काय म्हणले मला? मागणे शेतो मरणा भला. काय म्हणले? मागणे शेतो मरणा भला, आपणे तनकी काच. मी तुम्हाला एक याच्यासाठी गुरुकुलाची आणि गुरुनिष्ठा कशी असावी आणि देवाची निष्ठा कशी असावी. देवाला माहिती महाराज आपल्याला काय पाहिजे, आणि गुरुलाही माहिती. विद्यार्थी सगळे लक्ष देऊन ऐका. गुरुलाही माहिती आपल्याला काय लागते. ही उदाहरण आहे साध्या माणसाचं नाही बरं. पद्मश्री, ज्यांना पद्मश्री प्राप्त झालं होतं असे शंकर बापू आपेगावकर यांच्या जीवनातली सत्य घटना आहे बघा. ज्यावेळेला शंकर बापू आपेगावकर त्यांनी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराजांचं कीर्तन वाजविलं. आणि कीर्तन वाजवल्या गुरुवर्य बंकट स्वामी महाराजांनी सांगितलं, हा मुलगा आम्हाला देऊन टाका. मग बापूंच्या वडिलांनी सांगितलं, दिला म्हणले. तो मुलगा घेतला आणि बंकट स्वामी महाराजांनी त्या मुलाला मुंबईला माधव बागेमध्ये एक मक्खनजी भैया म्हणून होते, जगप्रसिद्ध पकवाजवादक होते, त्यांच्याकडे त्या मुलाला नेऊन ठेवलं. चालू झालं महाराज शिक्षण चालू झालं. दररोज नवीन बोल घ्यायचे. लक्ष देऊन ऐका. नवीन दररोज बोल घ्यायचे. त्यांचं चालू झालं महाराज. एक दिवसाचा प्रसंग आहे. शंकर बापूंनी आपल्या गुरुला बोल मागितला. आता बरं, पहिला बोल मागितला, पहिला बोल बसल्यावर पुढचा बोल मागितला, ह्याच्यात काय गैर आहे का? तुम्ही मागतात ना. पहिला बोल बसल्यावर दुसरा बोल मागणे, ह्याच्यात काय गैर नाही ना. म्हातारा चिडलं महाराज. चले जाय असे दुबारा तोंड मुंह मत दिखाना, निघून जाय म्हणले इथून, पुन्हा तोंड दाखवू नको. महाराज ते चिडलं ना म्हातारं. ते तिथून उठले, काय बोलले नाहीत, हात जोडले आणि गुरुजीच्या दाराच्या प्रवेशद्वारावर येऊन बसले. आणि दररोज सूर्योदय ते सूर्यास्त त्या गुरुजीच्या दारामध्येच बसायचं. मख्खनजीबाया बाहेर आले की हात जोडावं, ते मख्खनजीबाया आतमध्ये निघाले की हात जोडावं. काही बोलायचं नाही, फक्त हात जोडायचे. 4 महिन्याचा काळ. आणि आताचा काळ असता तर तुझा बाप दुसरा असते का नाही. महाराज गुरुनिष्ठा होती ती.
गुरुनिष्ठा होती, पण महाराज एकनिष्ठ होते. गुरुनिष्ठा होती त्यावेळेला त्या मख्खनजी भाईला एक दिवशी दया आली. आजा अंदर, त्या म्हाताऱ्याला दया आली, मध्ये गेले. मग पुन्हा शिक्षण चालू झालं महाराज. शिक्षण चालू झाल्यावर एक दिवशी गुरुजी प्रसन्न होते आणि प्रसन्न असताना बापूने विचारलं, गुरुजी माझ्या जीवनामध्ये पुन्हा ती चूक होऊ नये म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. गेल्या वेळेस तुम्ही मला का म्हणून बाहेर काढलं होतं? त्यावेळेला ते मख्खनजी भैया म्हणाले, तू मला बोल मागितलास म्हणले. तुला काय जमतंय, तुला काय कळतंय हे मला कळतंय का तुला कळतंय? तुला काय लागत आहे हे मला कळतंय का तुला कळतंय? तसं आहे म्हणले महाराज. इतकं नाजूक आहे गुरुकुलाचं नातं. शिष्याला काय पाहिजे हे गुरुला जास्त कळतंय आणि आपल्याला काय पाहिजे ते देवाला कळतंय. म्हणून महाराज देवाला आपण काय मागायचं नाही, आपल्याला जे काय द्यायचंय तो भगवान परमात्मा काही कमी पडू देत नाही. विठाला पण महाराजांना एकच मागितलं आणि मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. मग मागितलं काय? अभंगाचं या दुसरं संतासी निरावे हेची माझे. या संतासी निरावे हेची माझे. मज दे अनेक तुझ काय हे न मागो देवा. आपला वेळ होऊन गेलेला आहे. एका चरणाचा भावार्थ पाहण्याचा प्रयत्न आपण केलाय. उरलेले 2 चरण बघू कधीतरी. महाराज म्हणतात, या संताशी निरवी हेची मज दे अनेक तुझ काय हे न मागो देवा. तुकाराम महाराज म्हणतात हेच मागणं. तुका म्हणे आता उदार तो होई मज ठेवी पायी संताची या संताशी निरवी हेची मज दे अनेक तुझ काही न मागो देवा. विठोबा रखुमाई रखुमाई तुका म्हणे आता उदार तो होई मज ठेवी पायी संताची या संताशी निरवी हेची मज दे अनेक तुझ काही न मागो देवा. माझ्या बुद्धीला जसं बुद्धी दिली भगवान परमात्म्याने त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केलाय. करविली तैसी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो जन्मे तुका म्हणे. असे महाराज एक गीत आपलं ते नाही एक गीत आहे. एका लेकीनं लावू नका पाट जगाला दावू नका घोर मनाला लावू नका
पाट जगाला दावू नका, तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा. जहर खाऊ नका, तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा. जहर खाऊ नका. आली लग्नाला लाडाची ताई, हुंड्या वाचून जमना काही. आली लग्नाला लाडाची ताई, हुंड्या वाचून जमना काही. असे लाचार होऊ नका, टोपी गहाण ठेवू नका. आहे लढायला काय तयार बाबा. जहर खाऊ नका. कर्ज घेऊन दिवाळी आली, वर यंदा ही नापिकी झाली. कर्ज घेऊन दिवाळी आली, वर यंदा ही नापिकी झाली. नवे कपडे घेऊ नका, काही खायला देऊ नका. पाणी पिऊन दिवाळी करू न बाबा. जहर खाऊ नका. आहे कष्टाला सोन्याची शेती, घाम गाळून पिकवू मोती. आहे कष्टाला सोन्याची शेती, घाम गाळून पिकवू मोती. तीर्थयात्रेला जाऊ नका, चुना खिशाला लावू नका. तीर्थयात्रेला जाऊ नका, चुना खिशाला लावू नका. आमच्या रूपात देवाला बघा ना बाबा. जहर खाऊ नका, जहर खाऊ नका. असं सुंदर झालेली सेवा भगवान ताडेश्वराच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी शिवेला पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली.
काही न मागू देवा अनेक तुझ काही न मागू देवा Thank you.